शेतकरी मित्रांनो, पानं पिवळी पडत आहे वर त्याच पानांवर तुम्हाला डाग दिसून येत आहे, तर मग या पोषक तत्वाची कमतरता असू शकते. ते पोषक तत्व म्हणजे मॅग्नीज. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र लोकेश पाटील. 17 दिवस 17 पोषक तत्व या सिरीजमधले आपलं सहर्ष स्वागत करतो. आज दिवस 9वा पोषक तत्व म्हणजेच मॅग्नीज. मॅग्नीज हा पोषक तत्वासाठी खूप महत्त्वाचा पोषक तत्व आहे. तो लहान असला तरी त्याची गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे पिकासाठी. शेतकरी मित्रांनो, मॅग्नीजचे गुणधर्म सांगायला गेले तर तुमच्या पिकाला क्लोरोफिलची कमतरता पूर्ण भरून काढण्याचं काम मॅग्नीज करतं. नंतर फोटोसिंथेसिसचं काम चांगल्या पद्धतीने करतं. नायट्रोजन चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याचं काम मॅग्नीज करतं. नंतर तुमचा फुलांचं आणि बियांचं परागीकरणाचं चांगल्या पद्धतीने काम मॅग्नीज करतं. म्हणजे शेतकरी मित्रांनो, त्याची कमतरता लक्षात घ्यायचं ठरवलं तर तुम्हाला तिथं पहिलं कवडे पानं हे पिवळसर दिसायला लागतात. त्याच पानावर तुम्हाला काळसर आणि तपकिरी कलरचे ठिपके दिसू लागतात. तेच पान मधातला भाग हिरवटसर राहतो आणि शिरा तुम्हाला पिवळसर दिसू लागतात. शेतकरी मित्रांनो, नंतर तुमची वाढ खुंटायला लागते, त्यामुळे तुमच्या उत्पन्नात घट होते. तर शेतकरी मित्रांनो, मॅग्नीजची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला बाजारात मिळणार सल्फेट ते तुम्हाला ड्रिपद्वारे किंवा स्प्रे दरम्यान घेतल्याने तुम्हाला मॅग्नीज पूर्ण पिकाला लागू पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही मॅग्नीजचं नियोजन केलं तर तुम्हाला योग्य पद्धतीचं नियोजन पिकात मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हे पोषक तत्व नक्कीच समजलं असेल. असेच पोषक तत्व सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करून घ्या. आणि काही अडचणी असतील पोषक तत्व दरम्यान तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. तर भेटू पुढील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत